नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या गणित, इंग्रजी, समाजशास्त्र, हिंदी, विज्ञान या विषयाच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील सेमी, नॉन सेमीच्या, तर त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जी काही प्लेलिस्ट आहे ती पहा. त्यात आपल्याला इतर वर्गांच्यासुद्धा प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने उत्तरासहित सोडवलेल्या मिळतील. आजच्या तासाला आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. 11 एप्रिलनंतर आपल्या ज्या काही परीक्षा होणार आहेत त्या परीक्षांसाठी या प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणाऱ्या आहेत. एकूण 60 गुणांचा आपला हा पेपर आहे. 50 गुण हे लेखी कामाला दिलेले आहेत आणि 10 गुण हे तोंडी कामासाठी. एकूण 12 प्रश्नांचा समावेश आपल्या प्रश्नपत्रिकेत असणार आहे. तोंडी कामासाठी जे काही 10 गुण दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला काय विचारलं जाईल बघा. प्रश्न पहिला आपला असेल त्यासाठी आपल्याला एक परिच्छेद दिला जाईल आणि त्या परिच्छेदाचं आपण आरोह अवरोहासह प्रकट वाचन करायचं आहे, म्हणजे मोठ्याने वाचन करायचं आहे. त्याला तुम्हाला 4 गुण मिळणार आहेत. त्यानंतर आ भाग बघा. आ भागामध्ये आपल्याला वरील परिच्छेदावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत किंवा तोंडी सांगायची आहेत 2 गुणांसाठी. पहिला प्रश्न, राजू आशाळभूत नजरेने कोणाकडे पाहत राहिला ते सांगा. बघा त्याचं उत्तर काय असेल. बघा त्याचं उत्तर, राजू आशाळभूत नजरेने धोंड्याकडे पाहत उभा राहिला. दुसरं, बाबांनी बाहेर फेकलेला धोंडा शोधून काढण्यासाठी राजूने काय केले ते सांग. उत्तर, बाबांनी बाहेर फेकलेला धोंडा शोधून काढण्यासाठी राजू बाहेर पडला. दुसरा, इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील तुला आवडणारी कविता तालासुरात व साभिनय सादर कर. तुमच्या पाठ्यपुस्तकातली एक कविता तुम्हाला म्हणायची आहे कृतीसहित. त्याला 4 गुण मिळणार आहेत. अशा प्रकारे आपली 10 गुणांची ही तोंडी परीक्षा होणार आहे. त्यानंतर तुमचा तिसरा प्रश्न येतो. लेखी चाचणी आपली आहे आता 50 गुणांची. बघा या 50 गुणांसाठी तुम्हाला काय काय विचारलं जाईल. आपला प्रश्न तिसरा असेल त्यामध्ये तुम्हाला एक परिच्छेद दिला जाईल आणि त्या परिच्छेदवर आधारित या प्रकारचे प्रश्न विचारले जातील. बघा तो परिच्छेद हा आपल्या पाठ्यपुस्तकातलाच असेल, एखाद्या धड्यातला. पहिली कृती अ, खालील चौकटी पूर्ण कर. 1. आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या गोष्टी. उतार्यातच त्याचं उत्तर आहे आपलं बोलणं आणि वागणं. बघा या ठिकाणी आपलं बोलणं आणि वागणं या वृत्ती आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम करतात. दुसरं, अवांतर वाचनाचे तुला माहीत असलेले कोणतेही 2 फायदे लिही. पहिला फायदा, आपले विचार प्रगल्भ होतात अवांतर वाचनाने, आणि दुसरं म्हणजे स्पर्धा परीक्षेचे ज्ञान मिळते. अवांतर वाचन म्हणजे पाठ्यपुस्तकांच्या बाहेरचं वाचन. त्यानंतर प्रश्न चौथा, खालील चित्राचे निरीक्षण कर व 7 ते 8 वाक्यात वर्णन कर. 4 गुणांसाठी प्रश्न आहे. बघा एक चित्र दिलेलं आहे बैलपोळ्याचं आणि त्याचं वर्णन तुम्हाला करायचं आहे. या ठिकाणी करून दाखवलेले अशाच प्रकारचं वर्णन तुम्ही सुद्धा करायचं आहे. सण एक दिन या कवितेवर आधारित हे चित्र तुम्हाला दिलेलं आहे. त्या पाठाच्या आधारे तुम्ही याचं वर्णन करायचं आहे. जेवढी जागा दिली तेवढी पूर्ण भरायची, म्हणजे तुम्हाला 4 पैकी 4 गुण मिळतील. त्यानंतर प्रश्न 5वा तुमचा असेल, खालील सूचनेनुसार कृती पूर्ण कर. 4 गुणांसाठी. अ, सत्याचाच नेहमी विजय होतो या अर्थाचा सुविचार लिही, म्हणजे सत्यमेव
जयते. आ भाग. खाली दिलेले शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिही. 2 गुणांसाठी. 1. घाबरगुंडी. सापाला पाहून जयाची घाबरगुंडी उडाली. दुसरं. अविस्मरणीय. रायगडची सहल माझ्या आयुष्यात अविस्मरणीय आहे. ई भाग. खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिही. 1. महिन्यांनी प्रसिद्ध होणारे मासिक. प्रश्न 6वा. खालील कवितेचे वाचन कर व त्या आधारित प्रश्नांची उत्तरे लिही. 6 गुणांसाठी आपल्याला एक कविता दिलेली आहे आणि त्या कवितेचं वाचन तुम्हाला करायचं आहे. बघा, पहिलं वाचन करायचं आणि प्रश्नांची उत्तरं. पहिला प्रश्न. कवितेत कशाचे महत्त्व सांगितले आहे ते लिही. कवितेत पाण्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. दुसरं. कवितेत आलेला नाददर्शक शब्द लिही. खणखणाट किंवा खणखणत्या. पुढचा प्रश्न. ई. कवितेत यमक जुळणाऱ्या शब्दांच्या 2 जोड्या लिही. मोती, कोती. नाण्यांचा, पाण्याचा. ई भाग. कवितेत मोती कोणाकोणास म्हटले आहे? उत्तर. मोती. 1. पाणी, पाण्याचा थेंब. दुसरं. शेतातील पीक किंवा धान्य, याला मोती म्हटलेलं आहे. प्रश्न 7वा पहा. प्रश्न 7वा. तुझ्या शाळेत आजी आजोबा दिवस साजरा होणार आहे. त्यासाठी तुला आजी आजोबांना शाळेत घेऊन यायचे आहे. अशा प्रसंगी तुझ्यात व आजी आजोबा यांच्यामध्ये होणारा संवाद लिहायचा आहे. 5 गुणांसाठी. बघा तो संवाद. तू काय म्हणतोस? आजी आजोबा, तुम्हाला उद्या आमच्या शाळेत यायचे आहे. आजी आजोबा म्हणतात, का? उद्या तुझ्या शाळेत काय आहे? लगेच तू म्हणतोस, उद्या माझ्या शाळेत आजी आजोबा दिवस साजरा करणार आहेत. आजी आजोबा, छान उपक्रम आहे. तू. सर्व मुले आजी आजोबांना घेऊन येणार आहेत. आजी आजोबा, आम्ही पण तुझ्या शाळेत नक्की येऊ. तू. आमच्या सरांनी ही कल्पना मांडली. आजी आजोबा, नवीन कल्पना आहे. तू. सर्व पालकांना आवडली. आजी आजोबा, तुम्हाला शाळा पाहायला मिळेल. या पद्धतीने हा संवाद पूर्ण करायचा आहे आणि 5 गुण मिळवायचे आहेत. पुढचा प्रश्न असेल आपला 8वा. खाली दिलेल्या जाहिरातीचे वाचन कर व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही. 4 गुणांसाठी. बघा, भव्य कला प्रदर्शन या ठिकाणी दाखवलेलं आहे चित्रात. काही माहिती दिलेली आहे त्या संदर्भात आणि त्यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. बघा, पहिला प्रश्न. जाहिरातीचा विषय लिही. तो विषय आहे भव्य कला प्रदर्शन. आ भाग. कला प्रदर्शनाचा कालावधी एकूण किती तास आहे? 8 तास. योग्य पर्यायाला गोल करायचा आहे. ई भाग. जाहिरातीमध्ये तुला जाणवणारी त्रुटी लिहा. ती आहे संपर्कासाठी पत्ता दिलेला नाही, ही त्रुटी आहे. त्यानंतर ई. कला प्रदर्शनातून कोणता उद्देश साध्य होणार आहे? योग्य पर्यायास गोल करायचा आहे. तिसरा पर्याय बरोबर आहे. गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत होणार आहे. प्रश्न 9वा. सूचनेनुसार कृती कर व लिही. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पहिलं. खालील परिच्छेदात रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार वापरून त्यात योग्य तो बदल करून लिहा. बघा ते प्रचार. गुण्या गोविंदाने नांदणे, अचंबित होणे आणि अधीर होणे. 2 गुणांचा हा प्रश्न आहे. आ भाग. योग्य पर्याय निवडा. बघा या अची उत्तरं. मेघना नैनासोबत प्रथमच गावाला गेली. तिच्या भल्या मोठ्या कुटुंबाला एकत्र गुण्या गोविंदाने पाहून तिला अतिशय आनंद झाला. दोघी शिवारात फेरफटका मारायला गेल्या. विहिरीजवळ बाभळीच्या फांदीला झुलणाऱ्या सुगरणीच्या खोप्याची वीण पाहून मेघना अचंबित झाली. हे दोघं वाक्प्रचार त्या ठिकाणी वापरायचे आहेत. आ भागामध्ये बघा, योग्य पर्याय निवड. सायलीला झुळूक व्हावेसे वाटते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा पर्याय निवडायचे. ते आहे वाऱ्याची मंद लहर. ख पर्याय.
दुसरं, समीरची मराठी लिहिण्याची हातोटी पाहून सर्वांनी मोहून टाकणारी आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. तो आहे लेखन शैली. ई भाग. खालील सूचनेनुसार कृती कर आणि लिही. पुढील आकृतीतील म्हण ओळख व लिही. बघा, ते पळसाला पाने 3 ही म्हण या ठिकाणी दिलेली आहे. ती आपण लिहायची आणि 1 गुण मिळवायचा आहे. दुसरं, योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिही. श्रीरंगला कलाप्रेमी म्हणाला, मी आपली कीर्ती ऐकून आपल्याकडे आलो आहे. विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये आपण टाकायचं आहे, मी आपली कीर्ती ऐकून आपल्याकडे आलो आहे आणि पूर्णविराम द्यायचा आहे. म्हणाला जवळ स्वल्पविराम. पुढचं बघा, 10वा प्रश्न आपला असेल, उतारा वाच आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिही 6 गुणांसाठी. पहिली कृती, आपल्या आयुष्यातील कालांतराने नष्ट होणारी कोणती बाब उतार्यात वर्णन केली आहे? बाह्य सौंदर्याची. दुसरं, आकृती पूर्ण कर 2 गुणांसाठी. माणसाची खरी शोभा असणारे घटक, गुण, विचार आणि सत्कृती. पुढचं, आपल्या जीवनात आपण कोणत्या गोष्टीला महत्त्व दिले पाहिजे ते उतार्याच्या आधारे 3 ते 4 वाक्यात लिहायचं आहे. बघा, मुक्तोत्तरी कृती आहे ही. आपण जीवनात आपले विचार, आचार यांना महत्त्व दिले पाहिजे. माणसाचे विचार, कृती, माणसाचे गुण यांना महत्त्व द्यायला हवे. या पद्धतीने काहीही उत्तर लिहा. पुढचा ई भाग, समर्पक शीर्षक द्यायचं आहे उतार्याला. ते शीर्षक आहे माणसाचे खरे सौंदर्य. त्यानंतर 11वा प्रश्न, मुलाखतीद्वारे दुकानदाराची माहिती मिळवण्यासाठी 5 प्रश्नांची प्रश्नावली तयार करायची. बघा, पहिला प्रश्न, तुमचे दुकान कधी सुरू झाले? 2, दुकानात किती माणसे कामाला आहेत? 3, तुम्हाला एका दिवसात किती नफा होतो? 4, मिळालेल्या नफ्याचे तुम्ही काय करतात? 5, तुमच्या दुकानाची शाखा किती? या पद्धतीने कोणतेही 5 प्रश्न तयार करा. आपल्याला उत्तरं लिहायची गरज नाही, फक्त प्रश्न लिहायचे आहेत. 12वा प्रश्न, सूचना वाच व कृती कर 6 गुणांचा प्रश्न असेल. अ भाग, पुढील वाक्यांचे वाक्यप्रकारानुसार वर्गीकरण कर. 1, जेव्हा सुट्टी लागेल तेव्हा मी गावाला जाईल. 2, मुलांनो जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवा. आज्ञार्थी वाक्य, सर्वांनी हातात झाडू घेतले आणि बघता बघता परिसर स्वच्छ केला. संयुक्त वाक्य. या पद्धतीने आपण अचूक वाक्य त्या कॉलममध्ये टाकायचं आहे, जसंच्या तसं लिहायचं आहे. पुढचं, खालील शब्दांचे अवयव प्रकारानुसार वर्गीकरण करा. अरेच्या आणि उभयान्वयी अवयव आहे आणि केवळ प्रयोगी अवयव आहे अरेच्या. पुढचं, खाली दिलेल्या अचूक शब्दाच्या पर्यायाला गोल कर. तिसरा शब्द बरोबर आहे आशीर्वाद, दुसरी विलांटी पाहिजे त्या शब्दाला. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची संकलित मूल्यमापन 2ची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आहे. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.